शुभविवाह या मालिकेच्या 5 मेच्या जबरदस्त भागामध्ये रागिणीने पूर्णपणे आता इकडे यशपालला मारण्याचा प्रयत्न केलाय। त्याला शॉक लावून या सगळ्यामध्ये गोडाऊन मध्ये ठार मारण्याचा जो काही प्रयत्न केलाय, पण आयत्या वेळेला भूमी तिकडे पोहोचल्यामुळे आता तिने यशपालला वाचवण्यामध्ये यशस्वी झालेली आहे। आणि त्यानंतर रागिणीने आपल्याला मारण्यासाठी तर भूमीने तारण्यासाठी हे सगळं केलंय म्हटल्यावरती यशपालने फायनली निर्णय घेतलाय आणि सगळ्यांच्या समोर सगळ्या सत्याचा असा काही उलगडा केलाय की रागिणी टोटली अडकली। इकडे यशपालला घेऊन आता ज्या वेळेला आकाश घरी येत असतो, दारूच्या नशेमध्ये यशपाल सारखं काहीतरी बरळत असतो आणि भूमी फोनवरती हे सगळं ऐकत असते। आणि त्याच वेळेला भूमी आता फोनवरती बोलत असताना आकाश तिला म्हणतो, भूमी मी थोड्या वेळात तुला कॉल करू का, कारण आता सध्या मी बिझी आहे, गाडी चालवत आहे, मी त्यावेळेला ह्याला घेऊन येतो आणि त्यानंतर मग आता आपण बोलूया का। असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी फोन ठेवते आणि यशपाल म्हणत असतो, रागिणीला कसं नमवलं, रागिणीला कसं झुकवलं, कारण तिचं खूप मोठं सिक्रेट माझ्याकडे पेंडिंग आहे आणि त्यामुळे तिला मी असं नमवून ठेवलेलं आहे। असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो, कोणतं सिक्रेट, बोला ना यशपाल काका, बोला ना कोणतं सिक्रेट आहे आत्याचं तुमच्याकडे। यावरती तो सांगतो, हो खूप मोठं सिक्रेट आहे, तिचं खूप मोठं सिक्रेट आहे आणि म्हणूनच तर ती मला घाबरून राहते ना। यावरती आकाश म्हणतो, आत्या आणि तुम्हाला घाबरते। यावरती तो सांगतो, मग काय तुझी आत्या मला इतकी घाबरते ना रागिणी। असं म्हणत तो फक्त घाबरते, सिक्रेट आहे, झुकवेन हे इतकंच बोलत असतो। इकडे फोन ठेवल्यावरती भूमी विचार करते, का हे असं म्हणत होते, नक्की यांच्या हातामध्ये रागिणी आत्याचं कोणतं सिक्रेट लागलंय। बरं तोपर्यंत आकाश आता यशपालला घेऊन घरी येतो। घरी आल्यावर त्याला पाणी देतो, त्याच्या तोंडावर थोडं पाणी शिंपडतो, तोंडावरती पाणी शिंपडत मग आता तो सांगायला लागतो, बोला कोणतं सिक्रेट माहितीये तुम्हाला, रागिणी आत्याचं कोणतं सिक्रेट माहितीये, बोला अहो बोला कोणतं सिक्रेट। असं म्हणत तो आता विचारत असतो। पण त्याच वेळेला इकडे आता यशपाल फक्त सिक्रेट माहितीये, फक्त सिक्रेट माहितीये आणि सिक्रेट माहितीये आणि सिक्रेट माहितीये इतकंच बोलत असतो। त्याच वेळेला इकडे आता सांगू का कोणतं सिक्रेट, सांगू का असं म्हणत तो आता बोलत असताना इकडे आता आकाश म्हणतो, यशपाल काका काय चाललंय तुमचं, तुम्ही जे काही या पद्धतीने बोलताय ना मला लवकरात लवकर सांगाल का। असं म्हणत तो या सगळ्यामध्ये पुन्हा विचारत असताना नेमकी रागिणी पाण्याचा मग भरवून तिकडून चाललेली असते। ज्या वेळेला रागिणी पाण्याचा मग भरवून चाललेली असते आणि त्याच वेळेला मग आता ती हे सगळं ऐकते। यशपाल सांगत असतो की सिक्रेट आहे, मला माहिती आहे हे सिक्रेट आहे। आणि त्याच वेळेला रागिणी तिकडे येते आणि यशपाल तू दारू पिऊन आलेला आहेस आणि खाटकन त्याचे एक मुस्काटीत देते, अरे या घरामध्ये दारू पिऊन येणं अलाउड नाहीये, तुला माहिती आहे ना, मग तू दारू पिऊन कसा काय आलास, या घरात दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श केला जात नाहीये। असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाश सांगायला लागतो, अगं ते मगापासून हेच बोलतायत की मला सिक्रेट माहितीये, रागिणी आत्याचं सिक्रेट माहितीये, काय ग काय आहे असं की हे सिक्रेट याला माहितीये। त्यावरती मग आता रागिणी म्हणते, काही नाही रे, तो वेड्यासारखं काहीतरी बरळतोय, म्हणजे लहानपणी आम्ही आता चिंचा कैरी बोरं हे सगळं पळवायचो ना, दुसऱ्यांच्या आता इकडे शेतामध्ये जायचो आणि ते चिंचा कैरी बोरं हे सगळं आम्ही पळवायचो आणि त्यामुळे तेच सिक्रेट रे, तेव्हापासून तो मला आपलं छळत असतो की हे सिक्रेट माहितीये, तुझं ते सिक्रेट माहितीये आणि मला हे सगळं समजतंय आणि मला ते सगळं समजतंय। असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाश म्हणायला लागतो, त्याला ना दारू पिऊन पडला होता आणि एकानं रिक्षावाल्यासोबत भांडत होता, त्यावेळेला मी त्याला घेऊन आलो। असं म्हटल्यावरती मग आता रागिणी म्हणते, चल आत्ताच्या आत्ता वरती चल। भूमीवरून हे सगळं दृश्य पाहत असते आणि भूमी त्यावेळेला विचार करते, नाही काहीतरी आहे, काय सिक्रेट असं माहिती आहे किंवा काय असं याला माहिती आहे की ज्याच्यामुळे खूप मोठा आता रागिणी आत्याचं नुकसान होणार आहे आणि म्हणून रागिणी आत्या या सगळ्यामध्ये आता हे सगळं करण्याचे नाटकं करत आहेत। नक्की काय घडलंय काय नाही घडलंय हे काहीच कळत नसतं आणि आता गोष्टी खूप टोकाला चाललेल्या असतात, पण भूमीला या सगळ्यामध्ये माहिती काढायची असते। इकडे तोपर्यंत चिडलेली रागिणी त्याचा हात फरफटत त्याला आता घरी घेऊन येते। वरती रूम मध्ये आल्यावरती त्याला आता तिकडे बसवून ठेवते आणि काय चाललंय काय तुझं, आत्ताच्या आत्ता इथून चालता हो, मी ही माझी पोझिशन मिळवण्यासाठी किती कष्ट केलेत, किती त्रास घेतलेत हे माझं मला माहिती आहे आणि तू या सगळ्यामध्ये माझी पोझिशन माझा रुतबा हे सगळं काढून घ्यायला निघालेस। अरे तुझं एक बोलणं आणि या सगळ्यामध्ये मी पूर्णपणे अडकले असते ना, रस्त्यावरती दारोदार ज्या वेळेला मी भटकत होते ना त्यावेळेला या पोझिशनला येण्यासाठी मी काय काय नाही केलंय तुला माहिती आहे आणि तू या झटक्यामध्ये जर का माझी पोझिशन काढून घेणार असलास तर तुला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये। अरे पैसा दिला नाही मी तुला,
पैसा देऊन सुद्धा आता आकाश समोर तू सगळं बनवून टाकणार होतास, वेळ पडली तर माझा व्हिडिओ पण दाखवणार होतास, मग तुला पैसा देऊन उपयोग काय? 20 लाख रुपये तुझ्या घशात कोंबले, अजून तुला मी देणार होते तरी सुद्धा माझं सिक्रेट काढायला निघालास. लाज नाही वाटत तुला? बाद झालं आता. आता या सगळ्यामध्ये मी तुला अजिबात सोडणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू आता पूर्णपणे संपलास आणि हा तुझ्या आयुष्यातला आजचा हा शेवटचा दिवस असेल ना, याची मी पुरेपूर काळजी घेईन. तुला या तुझ्या आयुष्यामध्ये इतका पश्चाताप होईल ना की तू आता माझ्यासोबत असं वागला असते. अरे मूर्खा, एका तुझ्या बोलण्याने किंवा तुझ्या एका शब्दाने मी अशी काही अडकून जाईन की तुला कळणार पण. असं म्हणत ती आता त्याच्या एक खाटकन थोबाडीत ठेवून देते. थोबाडीत ठेवून दिल्यावरती तो म्हणतो, सिक्रेट माहितीये मला तुझं. रागिणी म्हणते, बाद झालं, सारखं काय सिक्रेट सिक्रेट सिक्रेट. अरे जर का इतकं पैसे वापरण्याची अक्कल नाहीये ना तर नाही वापरायचे पैसे. पैशाचा कसला माज आलाय? दारू पिऊन पडलायस, त्या रिक्षेवाल्याशी भांडलायस, आकाशने पाहिलं, घरी आणलं, आणि जर का हे सगळ्यामध्ये माझं सत्य तोंडावरती आलं असतं तर काय झालं असतं? असं म्हणत ती चांगली चिडलेली असते आणि चिडलेली आता इकडे रागिणी खूप मोठा निर्णय घेते. ती विचार करते, काहीही झालं तरी आता साम दाम दंड भेद सगळं वापरून मला याला पूर्णपणे नेस्तनाभूत करायला पाहिजे आणि हा त्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल याची मला पुरेपूर काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन. याला आयुष्यातून उठवण्यासाठी मला कोणताही निर्णय जरी घ्यायला लागला तरी घेईन. असं म्हणत ती आता खूप मोठा प्लॅन करते, कारण हा तिच्या घशात अडकलेला तो काटा झालेला असतो जो तिला निगळता पण येत नसतो आणि उघळता पण येत नसतो आणि त्यामुळे ती पूर्णपणे अडकलेली असते. आता याला मारण्यासाठी काहीही करायला लागलं तरी याला मारल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असं ती फायनली निर्णय घेते आणि रात्रीला तिचा प्लॅन वर्कआउट करते. इकडे तोपर्यंत आकाश येतो आणि आता भूमी सांगायला लागते, बघितलंस ना, त्यांना काहीतरी सिक्रेट माहिती आहे ना, जे सिक्रेट या सगळ्यामध्ये आता रागिणी हत्याबद्दलचं ते सांगत होते. यावरती मग आता आकाश म्हणतो, भूमी अगं झालं ना क्लिअर, आत्याला या सगळ्यामध्ये आता ते चिंचाकळी बोर या सगळ्यासाठी ते हे करत होते ना, म्हणजे आत्या आणि त्याचं लहानपणीचं सिक्रेट आहे ग, त्याचं काय एवढं? यावरती आता इकडे भूमी म्हणते, सिरियसली आकाश? अरे समोर आल्यावरती त्या आता असंच बोलणार ना की हे सिक्रेट ते होतं म्हणून, पण आपण जरा विचार करायला पाहिजे ना की हे सिक्रेट ते असूच शकत नाही, कारण आत्यांच्या ज्या वेळेला समोर येणार त्यावेळेला त्या आपल्या बचावामध्ये हे सगळं बोलणार आहेत. यावरती आकाश म्हणतो, भूमी तुझ्या डोक्यात अजूनही तोच विचार चाललाय, तू सोडून दे ना हे सगळं, तू स्वतःला का त्रास करून घेतेस? यावरती आता इकडे भूमी सांगते, आकाश मी सोडून देण्यापेक्षा तुला का समजत नाहीये की हे सगळं जे चाललंय ते पूर्णपणे चुकीचं आहे? रागिणी त्या खोटं बोलतायत. तू मला सांग, तो तुला येता येता बोलला होता ना की त्याच्याकडे खूप सारे पैसे साठलेले आहेत ते, आणि खूप सारे त्याच्याकडे पैसे आहेत, मग तू विचार केलास का की हे पैसे त्याच्याकडून कुठून आले म्हणून, किंवा हे पैसे त्याच्याकडे कसे काय आले? असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो, आकाश अगं असं काय करतेस? तू इतका स्वतःला त्रास करून का विचार करते आहेस? त्याची काही गरज आहे असं मला वाटतच नाहीये. असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागते, भूमी असं कसं आकाश? तू या सगळ्यामध्ये इतका हलगर्जीपणा कसा काय दाखवू शकतोस? तू मला सांग ना, आपण या सगळ्यामध्ये कसा काय विश्वास ठेवायचा की जे रागिणी आत्या बोलतायत तेच खरं आहे? तुला का नाही त्यांच्यावरती संशय येत आहे? असं म्हटल्यावरती मग आता आकाश म्हणतो, भूमी तो हा विषय जाऊ दे, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हे बघ, जितका आपण हा विषय उघडत बसू ना तितका आपल्याला त्रास होईल. भूमी सांगते, नाही रे, मला खूप अस्वस्थ वाटते, तू नीट विचार कर ना. आकाश म्हणतो, हे बघ, तू जितका जास्त विचार करशील तितकी त्याच्यामध्ये जास्त अडकत जाशील असं मला वाटते, आणि त्यामध्ये तू अडकू नयेस यासाठी मी तुला हे सगळं सांगत आहे की हा विषय डोक्यातून काढून टाक आणि थोडंसं नॉर्मल राहण्याचा प्रयत्न केलास तर जरा बरं होईल. असं म्हणत मग आता या सगळ्यामध्ये आता ती सांगण्याचा आकाशचा प्रयत्न पॉझिटिव्ह असतो की तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, पण भूमीला माहिती असतं की या सगळ्यामध्ये रागिणीचाच हात आहे. तोपर्यंत इकडे आकाश हा विषय बंद करण्यासाठी आता वेगळा विषय काढतो आणि जी मुलं घरी आलेली असतात त्या मुलांच्या सोबत आता कसा खेळ खेळला, त्या मुलांच्या सोबत आता काय काय केलं, हे सगळं ज्या वेळेला आकाश आता भूमीला ते फोटो काढून दाखवत असतो की बघ ना भूमी, ही किती गोड मुलं आहेत, काल आपण किती छान वेळेस हे केला, असं म्हणत तो त्या मुलांचे छोटे छोटे फोटो आता ज्या वेळेला दाखवत असतो आणि त्याच वेळेला भूमी ते फोटो बघून खुश होते. पण त्या लहान मुलांना ज्या वेळेला भूमी पाहायला लागते त्यावेळेला मात्र आता तिला क्षितिजाची आठवण आल्याशिवाय बिलकुल राहत नाही. क्षितिजा या सगळ्यामध्ये आता आपल्या सोबत असती तर किती बरं झालं असतं, किंवा क्षितिजा सुद्धा आपल्या सोबत एन्जॉय करून
पडू शकत असली तर किती बरं झालं असतं असं म्हणत ती ताबडतोब उदास होते. ती ज्या वेळेला उदास होते तेव्हा आकाश म्हणतो, काय चाललंय? म्हणजे खरं सांगायचं तर मी तुला या सगळ्यामध्ये क्षितिजाच्या विषयामधून बाहेर काढण्यासाठी हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण तू तर आता त्याच विषयावरती पुन्हा एकदा अडकून बसलेली आहेस. त्यावरती भूमी म्हणते, तूच सांग ना आकाश, मी कसं क्षितिजाच्या विषयामधून बाहेर निघू? मला तिची इतकी काळजी वाटते ना, मला असं वाटते की तिला काही तब्येत वगैरे बरी नाहीये का? असं असताना तिला भूमीला जे वाटत असतं ना तेच इकडे घडत असतं. ते म्हणजे क्षितिजाची तब्येत बिघडलेली असते, डॉक्टरांना बोलवलेलं असतं आता इकडे, आणि डॉक्टर तिला चेकअप करत असतात. अमोली म्हणत असते, पारितोषिक त्याच्या कामानिमित्त बाहेर गेलेला आहे आणि इकडे मी एकटीच आहे आणि त्यामुळे क्षितिजाला रेग्युलरपणे मला दवाखान्यात आणणं जमत नाहीये. पण तिची तब्येत ना अशी खराब झाली ना की फार काही ती हसत नाही, ती खेळत नाही, निश्चित पडून असते. मला तिची खूप 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 चिंता वाटते. त्यावरती डॉक्टर म्हणतात, हे बघा, या सगळ्यामध्ये दुसरं तिसरं काहीही कारण नसून तिची भूक पूर्ण होत नाहीये, तिला व्यवस्थितरित्या खाऊ पोचत नाहीये आणि म्हणून तिची ही अवस्था झालेली आहे. तुम्ही तिला व्यवस्थितपणे अंगावरचं दूध द्यायला भूमीला बोलवत नाही का? म्हणजे भूमी येत नाहीये का? यावरती ती आता गडबडते आणि अमोली काहीच बोलत नाही. त्यावरती मग आता डॉक्टर म्हणतात, हे बघा, तुम्ही इतका हलगर्जीपणा जो काही करताय ना तो तिच्या जीवावरती बेतू शकतो, हे तुम्हाला समजतंय का? यावरती अमोली म्हणते, असं काय करताय? अहो, मी तिला शिशु आहार देते. यावरती डॉक्टर म्हणतात, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्ही तिला शिशु आहार देताय आणि त्यानंतर मला या सगळ्यामध्ये तेच सांगायचं आहे की तुम्ही हे सगळं जे करताय ना ते चुकीचं आहे. तिला खरं तर आईच्या दुधाची गरज आहे. शिशु आहारनी मला अजिबात वाटत नाहीये की हा परिणाम होत आहे म्हणून. तिच्यावरती योग्य तो परिणाम होत आहे आणि त्यामुळे तुम्ही आता तिला दूध द्यायला पाहिजे आईचं. काहीही करा आणि दुसरा उपाय काहीच नाहीये. तुम्ही फक्त हेच करा की भरपूर प्रमाणामध्ये तिला आईचं दूध द्या आणि त्यामुळेच तिची तब्येत सुधारेल. लवकरात लवकर भूमीला बोलवा. तुम्हाला विषय जमत नसेल तर मी सांगू का? यावरती अमोली म्हणते, नाही, तुम्ही या सगळ्यामध्ये असं काही करू नका, मी बघते. पण डॉक्टर म्हणतात, हा तुमचा हलगर्जीपणा तुम्हाला खूप महागात पडू शकतो आणि तुम्ही या सगळ्यामध्ये बाळाची तब्येत ढासळवताय. जर बाळाची तब्येत इथून पुढे सुधारायची असेल तर तिला आईचं दूध द्यावंच लागेल. इतका हलगर्जीपणा तुम्ही करू नका. स्वतःच्या हट्टासाठी तुम्ही त्या बाळाला त्रास देऊ नका, असं म्हणत डॉक्टर जवळजवळ अमोलीला अशा काही फटकारतात की अमोलीला या सगळ्यामध्ये बोलायला काही चान्स नसतो आणि ती विचार करते, काय करू? म्हणजे भूमीला तर तिला बोलवायचं नसतं. अचानकपणे दुसरी कोणती दूधवाली सुद्धा तिला भेटत नसते आणि त्यामुळे ती आता चांगलीच गडबडलेली असते. काय करायचं, काय नाही करायचं या गोष्टी तिला आता कळत नसतात. त्यात पारितोष तिकडे नसतो. हे सगळं चालू असताना डॉक्टर तिला इतक्या बडबड आणि ताबडतोब अंगावरचं दूध चालू करायला सांगतात. तोपर्यंत भूमी सांगते, काय सांगू तुला आकाश, तू मला म्हणतोयस की या सगळ्यामध्ये तू मला कितीही म्हटलास ना की हे सगळं विसरून जा, पण कसं विसरू मी? मला तर ती माझ्या आयुष्याचा एक भाग असल्यासारखीच वाटते आणि या सगळ्यामध्ये मी तिला नाही विसरू शकत. यावरती आकाश म्हणतो, मी तुला या सगळ्यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय भूमी आणि तू त्याच ह्याच्यामध्ये अडकत चाललीस. भूमी सांगायला लागते, मी तुला बोलले नाही पण मला किती त्रास होतो तुला काय सांगू. मला कुठेतरी आता इकडे असं वाटायला लागलेलं आहे की खरंच क्षितिजाची तब्येत बरी नाहीये का? तिला काही त्रास होतोय का? आणि मला काय वाटतं माहितीये, मला तिला आता जवळ घेऊन पाजावंसं वाटते. मला वाटते की तिला दूध पाजायला पाहिजे आणि आज तर मला इतकं वाटतंय ना की तिला अगदी छातीशी कवटाळावं आणि दूध पाजावं. का असं वाटतंय मला माहित नाहीये. मला असं वाटतं की तिला गरज आहे दुधाची आणि ती आजारी आहे. तू एक काम करतोस का, तू आता पारितोषला फोन लाव ना. पारितोषला फोन लावून तू त्याला विचार ना की तिची तब्येत कशी आहे. यावरती आकाश म्हणतो, हे बघ, तिचे आई वडील तिच्या सोबत आहेत आणि या सगळ्यामध्ये आता आपण मध्ये लुडबुड करण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाहीये. तू काही आता करायला गेलीस आणि या सगळ्यामध्ये त्या अमोलीने तुझा अपमान केला तर मला सहन होणार नाहीये. तुझा अपमान कुणीही केला तर मला सहन होत नाही आणि त्यामुळे तू या सगळ्यामध्ये पडू नको. तू सगळ्यापासून लांब राहा. तुला स्वतःला पण त्रास करून घेऊ नको. यावरती भूमी सांगत असते, आकाश, तुला हे बोलण्यासाठी खूप सोपं असलं तरी माझ्यासाठी हे सोपं नाहीये. मला कळतंय की काहीतरी तिकडे गडबड आहे. क्षितिजाला माझी गरज आहे ही गोष्ट मला जाणवते आहे. तुला का कळत नाहीये आकाश? असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता समजवण्याचा प्रयत्न करते. पण आकाश काही ऐकून घेत नसतो आणि मुळातच आकाशला काही ऐकूनच घ्यायचं नसतं. त्याला फक्त या सगळ्यामध्ये भूमीला या प्रकरणापासून लांब ठेवायचं असतं किंवा भूमीला या सगळ्यापासून लांब ठेवून आता मात्र तिला पूर्णपणे स्वतःला वेळ दे असं सांगायचं असतं. पण भूमी काही ऐकत नसते. तिला त्रास होत असतो, ती रडत असते आणि त्याच वेळेला मग आता आकाश तिला जवळ घेतो. जवळ घेतल्यावरती मग तिला तो समजवतो आणि समजवून या प्रकरणामध्ये आता आपण नको पडूया. जे काही आहे ते
तिचे आई वडील पाहून घेतील हे सांगत असतो. तोपर्यंत डॉक्टर सांगतात, हे बघा आता तुम्हाला वेळ गेलेली नाहीये अजूनही. तुम्हाला जर का तुमचं बाळ सुदृढ ठेवायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही आता भूमी मॅडमना सांगा किंवा तुम्ही दुसरं कोणीतरी दूध पाजणारी आणा. त्यावरती अमोली विचार करत असते, काय करू? बाळाच्या जीवासाठी तिला आता जीवाला तिला घोर लागलेला असतो की काहीतरी नक्कीच करायला पाहिजे, पण काय करायचं हे मात्र कळत नसतं आणि त्यामुळे ती अस्वस्थ असते. मनीला आपल्याजवळ कवटाळते आणि आता ती पुन्हा एकदा रडायला लागते. तिला स्वतःलाच वाईट वाटायला लागतं की आपल्याला वेळोवेळी बाळासाठी काहीच करता येत नाहीये. त्याच वेळेला इकडे आता भूमीला जाग येते. ज्या वेळेला भूमीला जाग येते आणि त्यावेळेला तिला असं वाटत असतं काहीतरी गडबड आहे. आपल्याला या सगळ्यामध्ये आता बाळाला भेटायची इच्छा होते किंवा बाळाला हे करण्याची इच्छा होते. नक्कीच तब्येत तिची बरी नसणार आहे ही पण गोष्ट तितकीच खरी आहे आणि त्यामुळे मला क्षितिजाला भेटायलाच पाहिजे असा विचार करत ती असते. पण आकाशने दिलेल्या शब्दामध्ये ती अडकलेली असते. तोपर्यंत रागिणी आता वाट पाहत असते यशपालची. यशपाल येतो, मग ती फोनवरती बोलायला लागते. हा तो यशपाल ना, तो तर माझ्या गळ्यामधला काटा झालाय. काटा इतका मला त्रास देतो ना की त्याचा मला खात्माच करायचा आहे. मला त्याला आता मारून टाकायचं आहे. खरं तर काय सांगू, त्याच्या विरुद्धचे खूप मोठे पुरावे माझ्याकडे सापडलेले आहेत, पण ते मी माझी ट्रंक आहे ना आमच्या स्टोर रूम मधली, त्या स्टोर रूम मधल्या ट्रंकच्या इथे आता मी सगळे पुरावे ठेवलेले आहेत. त्या स्टोर रूमच्या ट्रंकच्या इथे ज्या वेळेला पुरावे ठेवलेत ना तर मी तुम्हाला लवकरात येऊन ते पुरावे देईन. मग तुम्ही त्याला या प्रकरणामध्ये अडकवू शकता आणि बरोबर त्याला या सगळ्यामध्ये जेलमध्ये पाठवू शकता. म्हणजे कसं आहे, तो इथे असल्यामुळे प्रत्येक वेळेला माझ्या डोक्यावरती टांगती तलवार होते की मला कोणी पकडेल का, मला कोणी हे करेल का, आणि त्यामुळे मी त्याला काहीच करू शकत नाहीये. म्हणून त्या ट्रंक मधले पुरावे उद्याच्या उद्या मी तुम्हाला आणून देईन. आजच्या दिवस त्या ट्रंक मध्ये ते पुरावे राहतील असं म्हणत रागिणी यशपालला हे सगळं ऐकवायचे, जेणेकरून यशपालला असं वाटावं की त्या ट्रंक मध्ये खरंच पुरावे आहेत आणि त्याने ते पुरावे काढून घ्यावे. यशपाल तसाच बनतो मूर्ख आणि तो विचार करतो की मी आत्ताच्या आत्ता जाऊन ते पुरावे काढतो आणि तो ताबडतोब स्टोर रूमच्या दिशेने जायला लागतो. ही रागिणी तर पोहोचलेली आहे. नागिण आहे नागिण, मी हिची मदत करतोय पण ही तर माझ्यावरती उलटी फिरती आहे असं म्हणत तो ताबडतोब त्या आता इकडे जायला निघतो स्टोर रूम मध्ये. रागिणी देवाचे आभार मानते आणि आता याचा खेळ संपला म्हणून रागिणी पण त्या स्टोर रूमच्या दिशेने जाते. ट्रंक मध्ये तिने आता इलेक्ट्रिक करंट सोडलेला असतो. जे बटन दाबल्यावरती तो करंट तिकडून निघतो आणि यशपाल ट्रंक उघडतो. त्याच वेळेला ती बटन दाबते. आता तो तडफडून ओरडायला लागतो, पण भूमी नेमकी स्टोर रूम मध्ये त्याच वेळेला येते आणि त्याच वेळेला आता इकडे भूमी त्याला वाचवायला येते. भूमीने वाचवल्यावरती त्याला कळतं की रागिणी मारायला तर भूमी तारायला आपल्याला आलेली आहे आणि त्याच वेळेला मग आता भूमी त्याला घेऊन बाहेर येते. मग आता तो भूमीला सांगतो, मला तुला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे आत्ताच्या आत्ता असं म्हणत तो भूमीला एकटीला काहीतरी सांगण्यासाठी येतो आणि सगळ्यांना बाहेर जायला सांगतो. आता मात्र इकडे रागिणीचे धाबे आणतात. ह्याने जर का तोंड उघडलं तर आपलं काही खरं नाही. आता यशपाल भूमीला सगळं सत्य कसं सांगून टाकणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.